नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर सायन्स विथ सुदर्शन या प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आज आपण बोलणार आहे RRB बद्दल, तसेच बोलणार आहे महानगरपालिकेमध्ये लॅब टेक्निशियनच्या ज्या जागा निघणार आहेत त्याच्या संदर्भात। पण त्याच्या पूर्वी आरोग्य विभागामध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या काही लॅब सायंटिफिक ऑफिसर आणि लॅब टेक्निशियनच्या जागा होत्या, ज्यासाठी मी बॅच घेतली होती आणि त्या बॅच मधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा जास्त आता जे वेटिंग क्लिअर झाले आहे त्याच्यामध्ये अजूनही आपल्या बॅच मधून काही मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की 70 पेक्षा जास्त आरोग्य विभागामध्ये आणि जिल्हा परिषदचे जे लॅब टेक्निशियन होते तिथे त्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्या मुलांचं सर्वात प्रथम खूप खूप कौतुक, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन। कारण की पूर्ण बॅच जेव्हा मी संपवली होती त्याच्यानंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी YouTubeवर येऊन त्यांचं कौतुक केलं नव्हतं। पर्सनली मेसेज थ्रू माझ्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून मी त्यांचं कौतुक केलं होतं, पण YouTubeच्या माध्यमातून कौतुक करायचं राहिलं होतं। सो आता जी मार्च एप्रिल मध्ये आरोग्य विभागाची एक्झाम झाली, त्याच्या आधी जिल्हा परिषदची जी एक्झाम झाली होती त्यासाठी जी आपण बॅच घेतली होती त्या बॅच मधून जवळजवळ 50 ते 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। सो मनापासून त्या सर्वांचं एकदा खूप खूप अभिनंदन। सो मित्रांनो, आता तुम्हा सर्वांना माहिती असेल ज्याही लोकांचं टेक्निकल कोर्सेस झाले असतील लॅब रिलेटेड, त्या सर्वांसाठी आता एक सुवर्ण संधी आलेली आहे। आणि आता सध्या RRB अंतर्गत म्हणजे रेल्वे अंतर्गत काही लॅब रिलेटेड जागा निघालेल्या आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आकृतीबंध देखील काही 3-4 महानगरपालिकेचा आकृतीबंध जो आहे म्हणजे पदांना मंजुरी जी आहे मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील लॅब रिलेटेडच्या जागा आहेत त्यात त्यांचा समावेश आहे। सो म्हणूनच ही माझी चौथी बॅच आहे। 2021 मध्ये मी बॅच घेतली होती, त्याच्यानंतर पुन्हा आरोग्य विभागासाठी जिल्हा परिषदेसाठी देखील मी बॅच घेतली होती आणि ही आता माझी चौथी बॅच आहे। या आधी झालेल्या सर्व बॅचेसमध्ये मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता देखील मुलांचं सिलेक्शन व्हावं हीच माझी प्रयत्न असणार आहे। त्यासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे। सो ज्याही लोकांनी रेल्वेसाठी लॅब टेक्निशियन या पदासाठी किंवा लॅबोरेटरी सुपरिटेंडंट या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी मला माझा या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे 9960157852। त्या बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, बॅच कशी जॉईन करता येईल, बॅचमध्ये काय असणार आहे ही माहिती मी त्यामध्ये तुम्हाला देणार आहे। सो मित्रांनो, थोडंसं जाणून घेऊया की RRB अंतर्गत सध्या जी आलेली बॅच आहे किंवा जी सध्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये काय काय आहे। सो मित्रांनो, ज्या लोकांचं BSc सोबत टेक्निकल लॅब रिलेटेड DMLT सारखे कोर्सेस झालेले आहेत त्यांच्यासाठी 2 महत्त्वाच्या पोस्ट आहे। तो RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्या अंतर्गत ही ॲड आहे। ज्या लोकांना ही ॲड आतापर्यंत माहिती नसेल त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप जर केला तर मी त्यांना ती ॲड देखील देऊ शकतो व्हॉट्सअप थ्रू। सो ही लॅबोरेटरी सुपरिटेंडंट याच्या 27 जागा आहेत। याच्यासाठी क्वालिफिकेशन काय की तुमचं BSc जे आहे ते बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स किंवा बायो आणि केमिस्ट्री सोबत तुमचं BSc असलेलं पाहिजे आणि सोबतच तुम्हाला DMLT कोर्स जो टेक्निकल कोर्स आहे तो तुमचा झालेला असला पाहिजे। आणि त्याच्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेड 2 ही देखील पोस्ट आहे ज्याच्यामध्ये 94 जागा आहेत आणि याच्यामध्ये 12th सायन्स तुमचं पाहिजे प्लस तुमचं DMLT पाहिजे। आणि त्याचबरोबर तुमचं फील्ड वर्करसाठी इथे टेक्निकल कोर्सची गरज नाहीये, पण जर तुमचं 12th बायो किंवा केमिस्ट्री सोबत असेल तर ही फील्ड वर्कची देखील पोस्ट जी आहे ते तुम्ही तिथे तुम्ही अप्लाय करू शकता। सो मित्रांनो, या सर्व पोस्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सो मेजरली या 2 ज्या पोस्ट आहेत ज्या टेक्निकलशी रिलेटेड आहे त्याच्यासाठी माझी बॅच सुरू आहे। सो मित्रांनो, हे फॉर्म केव्हा निघाले तर ही फॉर्मची ओपनिंग डेट जी आहे ते 17/8 म्हणजे मागच्या महिन्यापासून 17 तारखेपासून ओपनिंग झालेली आहे। याची तारीख 1 तारीख आहे आणि अजून 16 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ज्या लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। आणि ज्याच्यासाठी एक्झाम फॉर्मॅट कसा असणार आहे तर तुम्हाला जो प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे ज्याला आपण टेक्निकल सब्जेक्ट म्हणू शकतो। आता लॅब संदर्भात जर आपण विचारलं लॅबोरेटरी सुपरिटेंडंट किंवा लॅब असिस्टंट याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट जसं मायक्रोबायोलॉजी आहे, हिमॅटोलॉजी आहे, त्याच्यानंतर ॲनाटॉमी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, हे सर्व टेक्निकल सब्जेक्ट आहे जे आपल्या बॅच थ्रू कव्हर होणार आहे। आणि हा जो टेक्निकल पोर्शन आहे हा जवळजवळ 70 मार्काचा असणार आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जनरल अवेअरनेस, आता जनरल अवेअरनेसमध्ये तुमचे करंट अफेअर येतील, तुम्हाला इंडियन पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, हे 10 मार्काचं येणार आहे। 10 मार्काचं जे जनरल नॉलेज आपण म्हणतो ते असणार आहे। त्याच्यानंतर अरिथमॅटिक आणि रिझनिंग म्हणजे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग चा जो पोर्शन आहे 10 मार्काचे ते प्रश्न असणार आहे। आणि त्याच्यानंतर जनरल सायन्स म्हणजे सायन्स मध्ये तुम्हाला फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे, हे देखील सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे आहे। सो मित्रांनो, जनरल अवेअरनेस म्हणजे जसं इंडियन पॉलिटी झालं, जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं,
याच्याबद्दल बरेचसे इन्फॉर्मेशन युट्यूबला अवेलेबल आहे जे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. मॅथ्स रिझनिंग संदर्भात पण सेम आहे. तुम्ही एखादा टॉपिक टाकून द्या, युट्यूबला तुम्हाला ते अवेलेबल मिळून जाईल. म्हणजे जसं मी सिंपल सांगायचं की डायरेक्शन नावाचा एखादा टॉपिक असेल किंवा स्पीड टाइम डिस्टन्स त्या रिलेटेड जर असेल किंवा मग सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट त्या रिलेटेड एखादा टॉपिक असेल, तर हे टॉपिक जरी तुम्ही युट्यूबला टाकले तर तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन युट्यूबला फ्रीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि जनरल सायन्स संदर्भात देखील मी जी टेक्निकल बॅच घेणार आहे त्याच्यामध्ये जर माझं पॉसिबल होत आहे, म्हणजे मेजरली माझा जो फोकस असणार आहे तो 70 मार्काच्या टेक्निकलवर असणार आहे, कारण की यावरच सिलेक्शन अवलंबून आहे. पण हे जे 10 मार्काचं आहे ज्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे याला देखील घेण्याचा आपण प्रयत्न करू जर आपल्याकडे टाइम उरत आहे तर. सो मित्रांनो, जवळजवळ 70+10 याचा प्रिपरेशन माझ्या या बॅचमध्ये मी तुम्हाला करून घेणार आहे. ही बॅच फक्त रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB रेल्वे संदर्भातच माझी असणार नाही, तर त्याचबरोबर अपकमिंग ज्या महानगरपालिकेच्या ॲडव्हर्टाईज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लॅब टेक्निशियनच्या पोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी देखील माझी ही बॅच असणार आहे. सो एक्झाम आल्यानंतर ॲड निघाल्यानंतर तुमची अभ्यास करणं यात काही लॉजिक नाही. जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, तो प्री अभ्यास असला पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी एकदा 16 तारखेच्या आत या 2 पोस्टसाठी किंवा या 3 पोस्टसाठी फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिका ज्याचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे ती एक्झाम देखील पुढे येऊन ठेपलेली आहे, त्याच्या दृष्टिकोनातून देखील माझी ही बॅच असणार आहे. सो मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ज्या लोकांना ही बॅच जॉईन करायची आहे माझी, त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही मला कॉल देखील करू शकता. व्हॉट्सअपला तुमची जर मला हाय टाकलं तुमच्या नावासोबत तर मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून घेईल, ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती या टेक्निकल विषयाची मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. माझ्या बद्दलची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असणार आहे. होपफुली तुम्ही तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करणार. आरोग्य विभागामध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या प्रकारचे सिलेक्शन माझ्या बॅचमधून झालेले आहे त्याच प्रकारचे सिलेक्शन येणाऱ्या या RRB मध्ये आणि महानगरपालिकेमध्ये देखील होईल, असा प्रकारचं टेक्निकल इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सो अभ्यास करत राहा, माझे व्हिडिओज येत राहतील. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.